नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण व्हेज मसाला पुलाव अगदी झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्याचबरोबर आज आपण हा व्हेज पुलाव अगदी घरच्याच तांदळापासून बनवणार आहोत। तुम्ही इथे हा पुलाव पाहू शकता, अगदी दिसायला अप्रतिम दिसतोय, त्याचबरोबर चवीलाही भन्नाट लागतो। बऱ्याच वेळेला ऑफिसमधून दमून आल्यानंतर बऱ्याच ताईंना सर्व स्वयंपाक बनवायचा खूपच कंटाळा आलेला असतो आणि त्यातही काहीतरी चटपटीत किंवा छान मसालेदार खायचं असतं। तर अशा वेळी तुम्ही हा व्हेज मसाले पुलाव नक्की बनवू शकता। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हा पुलाव बनला जातो। रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण कोणत्या भाज्या घेणार आहोत ते पाहूया। त्याच्यामध्ये सुरुवातीला इथे मी घेतलेला आहे एक टोमॅटो, त्याच्या फोडी करून घेतल्यात। त्याचबरोबर 2 इथे छोटे छोटे बटाटे घेतलेत, त्याच्याही अशा साल काढून फोडी करून घेतल्यात। त्याचबरोबर इथे घेतलाय अर्धा वाटी मटार, अर्धा वाटी बीन्स आणि एक छोटी वाटी गाजरचे असे तुकडे करून घेतलेत। तुम्ही आवडीनुसार भाज्या वाढवू शकता। आता इथे फोडणीसाठी मसाले पाहूया। त्याच्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा लांब कापून घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा इथे आलं आणि लसूण खिसून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेत। खडे मसाल्यामध्ये 1 स्टारपूल घेतलाय, 2 काळी मिरी घेतले, त्याचबरोबर घेतले लवंग, इथे मी 4 लवंग घेतलेत, 1 मसाला वेलची घेतलेली आहे, दालचिनीचे 2 तुकडे, त्याचबरोबर छोटासा दगडफूलचा तुकडा, त्यानंतर 2 ते 3 तमालपत्र आणि 1 चमचा जिरे। हे प्रमाण मी 2 वाटी तांदळाच्या हिशोबाने घेतलेला आहे। तर इथे मी रोजच्या वापरातील जे तांदूळ असतात ते 2 वाटी तांदूळ 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजून घेतले आणि त्याच्यानंतर अशाच एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत। चाळणीमध्ये काढून संपूर्ण पाणी इथे मी नितळून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता छान असे तांदूळ फुलले गेलेले आहेत। आता गॅसवरती ठेवायचे आहे कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये घालूया तेल। लहान अर्धी वाटी इथे मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं, आता याच्यामध्ये टाकूया तमालपत्र, दालचिनी, तसेच सर्व खडे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊया। खडे मसाले टाकल्यानंतर एक 15 ते 20 सेकंदासाठी मसाले परतून घेऊया। मसाले परतल्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचे आहे हिरवी मिरची। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या। तुम्हाला जर जास्त तिखट हवा असेल तर अजून वाढवू शकता। मिरची टाकल्यानंतर आता याच्यामध्ये टाकायचा आहे कट करून घेतलेला कांदा। कांदाही इथे आपल्याला हलकासा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे तुम्ही पाहू शकता भाजला गेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण, हे खिसून घेतलं आहे, तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही तीही वापरू शकता। सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेले आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड, 1 चमचा बिर्याणी मसाला। आता हे सर्व सुके मसाले तेलामध्ये एक 10 ते 15 सेकंदासाठी व्यवस्थित असे तेलामध्ये परतून घेऊया। मसाले परतल्यानंतर आता याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला घातलेला आहे मी गाजर, त्यानंतर घातले मटार, तसंच घालायचं आहे बटाटे आणि बीन्स। आता घालायचा आहे टोमॅटो आणि सर्व भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर तेलामध्ये व्यवस्थित भाज्या परतल्यामुळे छान अशी चव येते, त्यामुळे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। तेलामध्ये आता भाज्या इथे मी परतून घेतलेल्या आहेत, किती सुरेख दिसत आहेत पहा। आता याच्यावरती अलगद झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी भाज्या आपण वाफवून घेऊया। तर इथे 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान अशा भाज्या वाफवल्या गेलेल्या आहेत। छान असं कडेने तेल सुटलेलं आहे। पुन्हा एकदा आपण ह्या सर्व भाज्या आहेत त्या मिक्स करून घेऊया। भाज्या मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे भिजवून घेतलेले तांदूळ। तर संपूर्ण तांदूळ घातल्यानंतर पुन्हा भाज्यामध्ये तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। 2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। तर ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे
आता पाणी घातल्यानंतर संपूर्ण भात व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावरती घालायचं आहे थोडीशी कस्तुरी मेथी हाताने चोळून घालायची आहे, त्याच्यामुळे छान अशी चव येते। आणि वरून आपल्याला घालायचं आहे पुन्हा 1 चमचा बिर्याणी मसाला। पुन्हा थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता शेवट याच्यावरती घालायचं आहे तूप। तर इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे। वरतून तूप घातल्यानंतर आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायचा आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला शिट्टी काढायची आहे। कुकर गार झाल्यानंतर इथे आता आपण झाकण ओपन करून पाहूया, तर अगदी पहा छान असा मोकळा आणि सुटा भात तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता कुकर गॅसवरून खाली उतरून घेऊया आणि ते तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा कुकरमध्ये भात बनवतो त्यावेळेला संपूर्ण भाज्या ह्या शिजून अशा वरती आलेल्या असतात। तर संपूर्ण भात एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व भाज्या संपूर्ण भातामध्ये व्यवस्थित मिक्स होतील। आणि इथे तुम्ही पाहू शकता किती सुटा हा भात तयार झालेला आहे। तर इथे आपला व्हेज मसाला पुलाव तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि असेच छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।